किती सिरियसली घेता किंवा किती तुम्ही त्याला महत्त्व देता की नाही माहित नाही. जसं आज आपल्या सिस्टरांनी साक्ष दिली, मी खूप वाईट होते, जग मला कोणी जवळ करत नव्हतं, मी खूप पापी होते, पण माझ्या देवाने मला जवळ केलं. माझ्या देवाने माझ्याशी समेट घडवून आणला. माझ्या देवाने मला हाक मारली. माझा देव मला शोधत आला आणि त्या आज रडून सांगत आहे, मी देवाला ओळखलेला आहे, मी ख्रिस्ताला ओळखलेला आहे. ज्या परमेश्वराने आमच्याशी समेट करण्यासाठी आपल्या एकुलत्या एक प्रिय पुत्राला पाप असं केलं. वधस्तंभावर असताना बायबलमध्ये दिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की हे देवा, माझा त्याग का केला? का केला? कारण येशूला पाप असं करण्यात आलं होतं. येशूला पाप असं करण्यात आलं होतं. ज्याला पाप ठाऊकच नव्हतं त्याला आमच्यासाठी पाप असं करण्यात आलं, कारण त्याच्यामध्ये देवामध्ये आम्ही न्यायपण किंवा नीतिमत्व किंवा आम्हाला देवाची धार्मिकता प्राप्त व्हावी. पहिली ओळख जी होती देवाचा कोकरा, हा देवाचा कोकरा बनून आला. बायबल सांगतं की यूहन्नाच्या पहिल्या पत्रामध्ये असं दिलेलं, पहिल्या अध्यायामध्ये, का त्याने जगाच्या पापाचं प्रायश्चित्त केलं. तो देवाचा कोकरा. दुसरी जी ओळख होती तो ख्रिस्त. बायबल सांगतं की त्याच अध्यायामध्ये आपण काढूया वचन. आपण यूहन्ना शुभवर्तमान फक्त आपण 2-3 ओळख देवाची करून घेऊया, कारण ज्यांना देवाची सेवा करायची आहे, ज्यांना शिष्य बनायचं आहे, या शिष्यांना काय ओळख झाली की जे प्रभूच्या मागे आले. जोपर्यंत तुम्हाला येशूची ओळख होणार नाही, तुम्ही येशूच्या मागे जाणार नाही, जगाच्याच मागे जा. प्रेज द लॉर्ड. आणि काढूया आपण ते वचन यूहन्ना शुभवर्तमान. त्या वचनामध्ये पुढची ओळख काय होती? यूहन्ना शुभवर्तमान पहिला अध्यायामध्ये आपण बघूया. त्यानंतर पुढची ओळख 40 वचन. आणि जे दोघे यूहन्नाचे बोलणे ऐकून त्याच्या मागे चालले. पहिला अध्याय 40 वचन. जे दोघे यूहन्नाचे बोलणे ऐकून त्याच्या मागे चालले, त्यांच्यातला एक शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया हा होता. आणि त्याने पहिल्यांदा आपला सक्का भाऊ शिमोन याला भेटून त्याला म्हटले, आम्हाला मसीहा म्हणजे ख्रिस्त सापडला आहे. शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया. बायबल सांगतं का याने आपल्या भावाला पेत्राला भेटून म्हटला, आम्हाला ख्रिस्त सापडला आहे, आम्हाला मसीहा सापडला आहे. हा म्हटला होता माहितीये तुम्हाला? कारण प्रत्येक लोक त्या मसीहाची वाट पाहत होते, त्या तारणाऱ्याची वाट पाहत होते, त्या देवाच्या पुत्राची वाट पाहत होते. आणि म्हणून पेत्राला जेव्हा प्रभूने विचारलं की तुम्ही मला कोण म्हणून ओळखता, सर्व शिष्यांना विचारलं की तुम्ही मला कोण म्हणून ओळखता. काही म्हटले संदेष्टे, काही म्हटलं तू एलिया, काही असं काही तसं, पण पेत्र म्हटला की तू जिवंत देवाचा पुत्र आहे, तू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यावेळेस परमेश्वर म्हटला की तुला जी ओळख झालेली आहे ती रक्त मांसाने नाही, तुझ्या देहाने नाही, तुझ्या बुद्धीने नाही, तर माझ्या देवाने तुला ते प्रकट केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तेव्हा प्रभू येशू म्हटला की मी या खडकावर माझी मंडळी उभी राहील, मृत लोकांच्या वेशी तिच्यावर प्रबळ होणार नाही. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लेकरांनो, जोपर्यंत आम्हाला ओळख होणार नाही, अधिकार प्राप्त होणार नाही, अधिकार समजणार नाही, आम्ही सैतानावर वर्चस्व गाजवणार नाही, त्याला तुडवणार पण नाही. प्रेज द लॉर्ड. आम्हाला साप विंचू तुडवण्याचा लूक शुभवर्तमान 10व्या अध्यायामध्ये दिलेला आहे का मी सैतानाला विजयसारखा खाली पडताना पाहिलेला आहे आणि मी तुम्हाला साप विंचू तुडवण्याचा अधिकार दिलेला आहे. जोपर्यंत ख्रिस्ताची ओळख होणार नाही, आम्हाला तो ख्रिस्ताचा अधिकार प्राप्त होणार नाही. पुढच्या वचनामध्ये बायबलमध्ये दिलेला आहे का त्यानंतर फिलिप आंद्रियाकडे येतो आणि त्यानंतर बायबलमध्ये दिलेला आहे का तो कशा प्रकारे येशू ख्रिस्ताला ओळखतो. आपण डायरेक्ट जाऊया 45 वचनामध्ये. मग फिलिपाने नथानाएलला भेटून त्याला म्हटले, ज्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले, संदेष्टांनी लिहिले, तो आम्हाला सापडला आहे, तो योसेफचा मुलगा येशू नासरीतचा आहे. तेव्हा नथानाएलने त्याला म्हटले, नासरीतून काही चांगले निघेल काय?
फिलिप त्याला म्हणाला, येऊन पहा. मग येशूने नथानेलला आपल्याकडे येताना पाहून त्याच्याविषयी म्हटले, हा इस्रायली खरा, याच्यात कपट नाही. 48 वचन, नथानेल त्याला बोलवण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हा मी तुला पाहिले. 49 वचन, नथानेलाने त्याला उत्तर दिले, रब्बी, तू देवाचा पुत्र आहे, तू इस्रायलचा राजा आहे. प्रेज द लॉर्ड. या अध्यायामध्ये पहिल्या वचनात आपण पाहिलं की येशू देवाचा कोकरा होता, येशू ख्रिस्त होता, येशू इस्रायलचा राजा. प्रेज द लॉर्ड. या अध्यायामध्ये 3 प्रकारची ओळख झालेली आहे, 4 प्रकारची. देवाचा कोकरा, ख्रिस्त आणि देवाचा पुत्र आणि इस्रायलचा राजा. 4 प्रकारे त्याला शिष्याने ओळखलेला आहे. हा इस्रायलचा राजा आहे. आणि बायबलमध्ये दिलेला आहे यशायाचं पुस्तक 9व्या पुस्तक मध्ये 9व्या अध्यायामध्ये की कुमारी गर्भवती होईल, तिला पुत्र होईल आणि त्याच्या खांद्यावर राज्य अधिकार असेल. प्रेज द लॉर्ड. त्या प्रभूच्या खांद्यावर, त्याच्या हाती, त्याच्या अधिकारामध्ये कोणता अधिकार आहे जोपर्यंत आम्हाला कळणार नाही का तोच ख्रिस्त आमचा मस्तक आहे. प्रेज द लॉर्ड. तो राजा आहे. बायबल सांगतं की तू इस्रायलचा राजा आहेस. मरियाला सुद्धा ज्यावेळी देवदूत म्हटले त्यावेळेस म्हटलं की देवाचा पुत्र तुझ्या ठाई जन्म घेईल आणि त्याचा राजपद कधीही ढळणार नाही, तो युगानुयुग राज्य करेल. आमेन. हालेलुया. हालेलुया. या अध्यायामध्ये आपण पाहिलं की देवाचा कोकरा, ख्रिस्त मसीहा, त्यानंतर देवाचा पुत्र आणि त्यानंतर पाहिला तो इस्रायलचा राजा. हालेलुया. आम्ही थोडक्यात देवाची ओळख करून घेत आहे, कारण जोपर्यंत आम्ही येशूला ओळखत नाही तोपर्यंत आम्ही देवाची सेवा करणार नाही. त्यानंतर बायबलमध्ये दिलेलं आहे का प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणतो, जाता जाता मला सांगायचं आहे, कारण की आमच्यासाठी मोठं प्रतिफळ आहे. देवाने आमच्यासाठी खूप मोठ्या गोष्टीच्या योजना आमच्यासाठी आहे, जे सेवा करणार आहे त्यासाठी विशेष देवानी कृपा दान नाहीच तर विशेष देवानी पारितोषिक ठेवलेले आहे. पण जोपर्यंत आम्ही ह्या जगामध्ये आहोत, देवाची सेवा करणं, लोकांसाठी आम्ही देवाला समेट करणार, देवाशी समेट करणारे लोक झाले पाहिजे. लोकांसाठी प्रकाश असे आम्ही झालो पाहिजे. म्हणून एका वचनात प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जो कोणी माझा दास, आपण काढूया ते वचन लूक शुभवर्तमान, काढूया आपण ते वचन लूक शुभवर्तमान. या वचनामध्ये दिलेलं आहे किंवा मत्ते काढूया आणि माझा विश्वास आहे का हे वचन तुम्ही ध्यानात ठेवावं. मत्ते शुभवर्तमान या वचनामध्ये दिलेलं आहे की असं 24 अध्याय 25 वचन, लक्षपूर्वक ऐका. तर आपल्या घरच्या माणसांना वेळच्या वेळी अन्न द्यावे म्हणून ज्याची नेमणूक त्याच्या धन्याने केली आहे असा विश्वासू आणि बुद्धिमान दास कोण आहे. प्रेज द लॉर्ड. विश्वास ठेवा. बायबल सांगतं की परमेश्वर या प्रभू येशू ख्रिस्त या वचनामध्ये म्हणत आहे की असा विश्वासू दास कोण आहे की माझ्या घरच्यांना वेळच्या वेळी अन्न देईल. देवाचं वचन आमची भाकर आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आज आम्हाला सर्वांना निवडलेलं आहे की जे लोक प्रभूने आम्हाला दिलेले आहेत त्यांना नेमलेल्या समय वेळच्या वेळी अन्न देणं. लक्षपूर्वक ऐका. प्रभू येशू ख्रिस्त एका वचनामध्ये म्हणतो का मी स्वर्गातून आलेली खरी भाकर आहे जी जगाला जीवन देते. आणि आम्हाला त्या भाकरीतून लोकांना जीवन द्यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू म्हणतो की नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर सार्वकालिक जीवनासाठी टिकणारं जे अन्न आहे त्यासाठी श्रम करा. म्हणजे ज्या वेळेस आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये जाणार आहोत आम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारं अन्न ह्या जगामध्ये प्राप्त करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. लक्षात येते. हालेलुया. प्रभू इथं म्हणतो की असा कोणता दास आहे की माझ्या घरच्यांना वेळोवेळी नेमलेल्या समयी अन्न देईल. कोणतं अन्न देईल? तर सार्वकालिक जीवनासाठी टिकणारं जे अन्न आहे, जे वचन आहे ते आम्हाला या जगामध्ये मिळवायचं आहे, ते आम्हाला प्राप्त करायचं आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांनी देवाने आपल्यासाठी दास ठेवलेले आहेत. प्रेज द लॉर्ड.
आणि देवाच्या लोकांनी ते अन्न प्राप्त करायचं आहे. लक्षपूर्वक ऐका. जर तुम्हाला वाटतं की देवाच्या राज्यामध्ये आम्ही आत्मिकतेने स्ट्रॉंग असावं, तर आम्हाला देवाच्या वचनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. देवाचं अन्न प्राप्त करणं गरजेचं आहे. कारण बायबल सांगतं का देवाचं वचन सार्वकालिक जीवनासाठी टिकणारं अन्न आहे. Praise the Lord. आज आम्ही बरेच मंडळीची लोक येतात, वचन ऐकतात, रस्त्यातून थोडंसं पुढे गेलं का त्यांच्या लक्षात पण राहत नाही की काय ऐकलं होतं. लक्षातही राहत नाही काय ऐकलं होतं. देवाने सेवकांना ठेवलेलं आहे की त्याच्या मंडळीला अन्न देण्यासाठी, देवाच्या वचनाचं अन्न देण्यासाठी वेळोवेळी. का? कारण ते आत्मिकतेने स्ट्रॉंग व्हावं. त्यांना सार्वकालिक जीवनासाठी निवडलेलं आहे. जर आम्हाला शारीरिक भोजन करणं आमच्यासाठी एवढं गरजेचं वाटतं, आज कित्येक लोकांना वाटत असेल खूप वेळ होत आला अजून जेवण झालेलं नाही, कधी यांचं होतंय. शारीरिक जीवनाला आम्ही किती महत्व देतो. आज जर महिनाभर काही लोक आमचा किराणा आम्ही भरून ठेवतो, महिनाभर पूर्णासाठी काही 8 दिवसाचा असतो, काही रोजच्या रोज आणतात. जर आम्हाला शारीरिक जीवनासाठी महिनाभर आमचा किराणा भरून ठेवावा लागतो, तर प्रभू म्हणतो की मी तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारं अन्न देईन. आणि त्यासाठी दासांना ठेवलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगायला मला तुम्हाला आवडेल का आपल्या मंडळीतल्या लोकांना किंवा जे लोकांसाठी प्रभूने आपली नेमणूक केलेली आहे त्यांना वेळच्या वेळी अन्न द्या. प्रेझ द लॉर्ड. का? तर आमच्यासाठी मोठं प्रतिफळ आहे. पुढच्या वचनात प्रभूने म्हटलेलं आहे, जाता जाता म्हणे प्रभू काय म्हणणार आहे. काढूया आपण वचन. मत्ते 25 अध्याय आणि 23 वचनामध्ये. त्याला धनी म्हणे, त्याचा धनी त्याला म्हणे, शाबास चांगल्या विश्वासू दासा, थोडक्यावर तू विश्वास झालास, मी तुला पुष्कळांवर नेमीन, तू आपल्या धनाच्या आनंदात ये. प्रेझ द लॉर्ड. तू थोडक्यात विश्वासू झाला, पण मी तुला पुष्कळांवर नेमीन, तू आपल्या धनाच्या आनंदात ये. जे आनंद आम्ही जगामध्ये घेऊ शकलो नाही, जग आम्हाला आनंद देऊ शकला नाही, जगामध्ये काही शांती नाही. आज कित्येक लोकांना वाटतं की मी का जगत आहे, माझ्या जीवनामध्ये काहीच माझ्या मनासारखं नाही. एकच करा, प्रभूच्या मागे चाला, धन्याच्या आनंदात सार्वकालिकासाठी या. प्रेझ द लॉर्ड. देवाच्या लेकरांना खूप मोठं प्रतिफळ आहे देवाची सेवा करण्यासाठी मध्ये. या जगामध्ये येऊन फक्त आम्ही सर्व जग मिळवलं आणि सर्व काही गमावलं तर आम्हाला काही लाभ नाही. पण आम्ही देवासाठी जगलो. बायबल सांगतं तुम्हाला पुष्कळांवर मी नेमीन आणि माझ्या आनंदात या. प्रेझ द लॉर्ड. डोळे बंद करूया. विश्वास ठेवते की या वचनाद्वारे आज देवाने आम्हाला प्रत्येकाला स्पर्श केला आहे. खरी देवाची ओळख झाल्याशिवाय आम्ही देवाची सेवा करू शकत नाही. आज या वचनात आम्ही पाहिलं आणि देवाकडे तुमच्यासाठी मोठं प्रतिफळ आहे. आपण प्रार्थना करूया. डोळे बंद करूया. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. एक गीत आहे जे मी लिहिलेलं आहे ते मी गात आहे. थँक्यू जीसस. हालेलुया. हालेलुया. हे प्रभू, हे पिता, तुझे ढूंढती हूँ मैं यहाँ. हे प्रभु, हे पिता, तुझे ढूंढती हूँ मैं यहाँ. तूने ही कहा कि ढूंढो मुझे, ढूंढेंगे तो तुम पाओगे मुझे. तूने ही कहा कि ढूंढो
प्रेझला